ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर आता स्वतः सायलीने मला प्रियाने ढकललंय असं सांगितलेलं असतं आणि आता सायली ही तिची मुलगी आहे कळताच प्रतिमाने जबरदस्त रागामध्ये येत प्रियाची सर्व भांडेफोड केलेली आहे। तर इकडे प्रतिमा आणि कुसुम यांची गाठभेट झाल्यामुळे कुसुम सुद्धा खूप खुश असते आणि प्रतिमा सुद्धा खूपच जास्त खुश असते, कारण बऱ्याच दिवसानंतर प्रतिमाला तिच्या आवडीची व्यक्ती म्हणजे कुसुम भेटलेली असते। आणि आता कुसुम भेटल्यावरती तुम्ही प्रतिमा आहात का असं ती सर्वांना विचारते, कारण आमच्या कविताताई आणि प्रतिमाताई एकच आहेत वाटतं। किती मोठा योगायोग आहे, किती दिवस तेव्हा तिथे सर्वजण म्हणत असतात की इतके दिवस तुम्ही आमच्या प्रतिमात्याला सांभाळलं, खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमीच आहेत। तेव्हा कुसुम म्हणते प्रतिमात्या आमच्या प्रतिमात्या खूपच गोड आहेत। तेव्हा अर्जुन म्हणतो तुमचं बरोबर आहे, प्रतिमात्या तर खूपच गोड आहेत। तेव्हा कुसुम म्हणते हो बरोबर आहे, परंतु त्या सगळ्यांमध्ये ते घर सोडून का गेल्या हे मला कळालंच नाही। मी आणि सायलीने पोलीस कंप्लेंट करून त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता त्या काही सापडल्याच नाहीत असं म्हणत तिथे कुसुम आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा करते। त्यानंतर प्रिया सांगते की खरं सांगू का, तर प्रतिमात्या आणि माझी भेट खूप आधीच व्हायला हवी होती, पण नियतीने हे असं नियोजित केलं की सायली म्हणते की त्या अलिबागला सापडल्या, मी देवळामध्ये गेल्यानंतर त्या मला सापडल्या। हे ऐकल्यावरती अर्जुनला आनंद होतो। अर्जुन म्हणतो बरं झालं, प्रतिमात्यांना कोणीतरी जवळची व्यक्ती अजून एक भेटल्यामुळे प्रतिमात्या आता जास्त खुलतील। तेव्हा कल्पना म्हणते ही गोष्ट खरीच आहे आणि या सगळ्यांमध्ये कुसुमताई जर आपल्या घरी जास्त येत जात राहिल्या ना तर नक्कीच प्रतिमाला बरं होण्यासाठी खूप चांगली मदत होईल। सायलीला खूपच आनंद होतो, सगळेजण खूप आनंदात असतात। त्यानंतर कल्पना कुसुमला आपल्या घरी चालायला सांगते आणि सायली सुद्धा कुसुमला म्हणते की कुसुमताई तू जाना घरी, असं म्हटल्यावरती कुसुम घरी जायला राजी होते। पण इकडे अर्जुन सायलीची खूप अशी काळजी घेत असतो, सायलीला काय हवं नको खाणं पिणं या सगळ्या गोष्टी अर्जुन पाहत असतो। आणि आता सायली लवकरच बरी होत असते आणि अर्जुन पुन्हा एकदा सायलीला ओरडतो आणि म्हणतो तुमचं काय चाललंय, तुम्ही किती धडपडता, तुम्हाला साधं पायऱ्यावरूनही चालता येत नाही का। तोपर्यंत कुसुम आणि प्रतिमा बाहेरून हे सगळं काही ऐकत असतात। त्यावेळेस सायलीला ठसका लागतो। अर्जुन म्हणतो काय झालं, यावरती सायली सांगते अर्जुन सर या सगळ्यामध्ये मला ना माझा तोल नाही गेला। यावरती अर्जुनला आणि बाकी सर्वांना धक्काच बसतो। त्यावरतीच अर्जुन म्हणतो मग नेमकं काय झालं, यावरती सायली आता घडलेला सर्व प्रकार सांगायला लागते। सायली सांगायला लागते ज्या वेळेला मी सगळं काही उरकून कृष्ण जन्माष्टमीची पूजा उरकून वरती येत होते त्यावेळेस तेव्हा प्रिया तुमच्या रूममध्ये येत होती, तर मी प्रियाला वरती जाऊ नको असं म्हटलं, तरी प्रियाने माझं काहीही ऐकलं नाही आणि ती तडक तशीच वरती जायला निघाली होती। आणि त्याच वेळेला मी पुन्हा एकदा तिला थांबवलं आणि थांबवल्यावरती तिने मला धक्का दिला आणि या सगळ्यामध्ये मी एका पायरीवरती पडले। प्रियाच्या मनात असलं तर ती मला कदाचित वाचवू शकली असती, पण प्रियाने मला न वाचवता तिकडून पळ काढला। अर्जुन म्हणतो तुम्ही काय बोलताय। सायली सांगते हो, मी एका पायरीवरती पडल्यावरती प्रियाकडे मदतीसाठी हात पुढे केला होता, प्रिया मला धर, प्रिया मला धर असं मी तिला म्हटलं होतं, पण प्रियाने मला काही धरलं नाही आणि या सगळ्यांमध्ये मला खूप त्रास होत होता आणि मी खाली गडगडत गेले। आणि आता हा सगळा प्रकार अर्जुन ऐकतो आणि अर्जुन आता चिडतो। यावरती सायली सांगते आता सध्या प्रतिमा घरात आहे, तुम्ही हे सगळं काही रविराज सरांना सांगू नका, कारण जर तुम्ही आता रविराज सरांना हे सर्व सांगितलं तर मात्र त्यांना उगाचच या सगळ्यांमध्ये खूप त्रास होईल आणि उगाचच प्रतिमा त्यांच्या डोक्याला ताप होईल, त्यामुळे आपण काहीही बोलायला नको। अर्जुन म्हणतो नाही, तुम्ही जरी शांत बसलात तर मी शांत बसणार नाहीये, त्या प्रियाला मी कायमचा धडा शिकवणारच आहे, या प्रियाचं भांडेफोड आता करायलाच पाहिजे। यावरती सायली म्हणते अर्जुन सर माझं तुम्हाला वचन आहे, तुम्ही जर प्रियाला काही बोललात आणि प्रियाचं कारस्थान सर्वांना सांगितलं आपल्या प्रतिमात्या आणि रविराज सरांना खूप त्रास होईल। सध्या आता मी बरी आहे आणि हीच गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, आणि जर का प्रियाचा पुन्हा विषय काढला तर प्रतिमा आणि इतर सर्वांना खूपच त्रास होईल, आणि मी म्हणूनच तुम्हाला सांगते प्लीज प्लीज तुम्ही या सगळ्यांमध्ये काहीही बोलू नका असं म्हणत सायली आता अर्जुनला गप्प करते खरी,
पण बाहेर उभी असलेली प्रतिमा आणि कुसुम हे सगळं काही ऐकत असतात. आता मात्र प्रतिमा आणि कुसुम यांना प्रियाचा खूपच जास्त राग येतो. तिथे प्रतिमा आता गप्प बसणार नसते. ती आता घरी येऊन प्रतिमा आता खूप मोठा तमाशा करणार असते. इकडे तोपर्यंत विमल सांगायला येते की प्रतिमा त्यांना घेऊन इकडे कुसुमताई येत आहेत. अर्जुन दादा हे तिकडे थांबलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की सायलीची बहीण कुसुमताई यांच्याकडे आपल्या प्रतिमा आत्या होत्या आणि कविता बनवून त्या तिथे राहत होत्या. मला आता फोनवरती कल्पनाताईंनी सांगितलं की प्रतिमा आत्या आणि कविताताई एकच आहेत. रविराज खूपच खुश होतात आणि ते म्हणतात कुसुमने प्रतिमाची इतकी काळजी घेतली हे मात्र बरं झालं. प्रतिमा यायला निघाली का यावरती मग मात्र विमल सांगते हो, प्रतिमा त्या निघण्यासाठी यायलेले आहेत. रविराज हा आतुरतेने प्रतिमेची वाट पाहत असतो. आता इकडे प्रतिमा घरी येते. प्रिया तिला म्हणते, आई तू आलीस का? बरं झालं तू आलीस. काय झालं? सायलीची तब्येत बरी आहे ना? मी तुला सांगितलं म्हणून बरं झालं ना की सायली बरी नाहीये आणि तू गेल्यामुळे सायली ठीक झाली असेल ना. तिथे प्रतिमा आता मागचा पुढचा कोणताही विचार न करता प्रियाच्या एक जबरदस्त कानाखाली लावून देते आणि आता या आवाजामुळे खाली पूर्णाजी, विमल, रविराज यांना सगळ्यांना धक्का बसतो की आवाज नेमका कुठून आलाय. म्हणून सगळेजण आवाजाच्या दिशेने येतात. प्रतिमाने प्रियाच्या एक सणसणीत थोबाडीत दिलेली असते. प्रिया म्हणते, आई काय झालं? तू माझ्यावरती इतका राग का काढत आहेस? काय झालंय नक्की? तुला कसला त्रास होतोय? आणि आता चिडलेली प्रतिमा प्रियाला म्हणते की तू सायलीला खाली पाडलंस ना. प्रिया म्हणते, आई काय बोलत आहेस तू? मी का तिला धक्का देईन? उलट तिची ती पडली होती आणि मी उलट सायलीची काळजी घेत तुला सांगितलं ना सायली तिकडे ॲडमिट आहे, मग तू तिकडे पोहोचली. प्रतिमा खूपच चिडते आणि परत एकदा तिच्या थोबाडीत देत म्हणते की तू सायलीला धक्का दिला आहेस हे सायलीने स्वतः सांगण्याचा प्रयत्न केला. पण प्रियाला कळतच नसतं की नक्की प्रकार काय घडलाय. तोपर्यंत रविराज येतात आणि म्हणतात, प्रतिमा काय झालं? पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा काय झालं तू आलीस? पण प्रतिमा चिडलेली असते आणि आता वरती काय झालं ते प्रतिमा सांगायला लागते. प्रतिमाचं बोलणं कोणालाही कळत नसतं. प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते की प्रियाने सायलीला खाली पाडलं. रविराज म्हणतात, प्रतिमा काय म्हणायचंय तुला? सायली कशी पडले ते सांगते का? त्यावेळेला रविराज म्हणतात, सांग प्रतिमा नेमकं तुला काय बोलायचंय? मग प्रिया आता तिथे खूप घाबरलेली असते. प्रतिमा ॲक्शन करून प्रियाने सायलीला खाली ढकललं असं सांगते. तेव्हा विमल म्हणते, बहुतेक सायलीताईंना कुणीतरी ढकललंय कोणीतरी ढकललंय असं प्रतिमा आत्या सांगतायत. प्रतिमा म्हणते हो. यावरती रविराज असं प्रतिमा आत्या सांगतायत. प्रतिमा म्हणते हो. यावरती रविराज म्हणतात, कोणी ढकललं? यावरती प्रतिमा आता प्रियाकडे बोट करत म्हणते की हिने रविराजांना आता जबरदस्त धक्का बसतो. रविराज म्हणतात, प्रतिमा तू काय बोलत आहेस? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो मी ऐकलेलं आहे. सायली अर्जुनला सांगत होती की प्रियानेच तिला ढकललं आहे. आता सायलीवरती सगळ्यांचा इतका विश्वास असतो की सायली खोटं बोलणार नाही असं प्रत्येकाला वाटतं. तिथे पूर्णाची रडायला लागते आणि ती म्हणते, काय हे सगळं तन्वीने केलं? तन्वी तुझी हिंमत कशी झाली? तन्वीला खाली बोलवलं जातं. तिथे प्रिया खूप गडबडते आणि नाटक करत बोलायला लागते की काय बाबा काय झालं? त्यावरती प्रतिमा म्हणते की हिनेच सायलीला ढकललं. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा नाही, आईच्या डोक्यावरती बहुतेक परिणाम झाला. असं म्हटल्यावरती रविराज आता चिडतात आणि आता मग मात्र प्रतिमा पुढचा खुलासा करते. ही प्रिया मला खूप भीती दाखवते, मला चुकीची माहिती देते आणि तिनेच सायलीला ढकललं आहे आणि ते अर्जुनला सायलीने सांगितलं आहे आणि त्याला शपथ दिली आहे की तू कोणालाही हे सांगायचं नाही. तर इतक्यातच तिथे अर्जुन येतो. त्यावेळेस रविराज म्हणतात, अर्जुन प्रियाने सायलीला धक्का दिला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि या सगळ्यांमध्ये मला सायलीने शपथ दिली होती म्हणून मी काही बोललो नाही. परंतु प्रतिमा त्यांना हे कसं कळलं ते मला माहीत नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते की मी आणि कुसुमने हे सर्व काही बाहेरून ऐकलं. आम्ही तिथे सायलीचा कसला तरी ओरडल्याचा आवाज आला म्हणून परत आलतो आणि हिनेच म्हणजे या प्रियानेच मला सांगितलं की सायली बाहेर आहे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे. मग मी बाहेर आले आणि हॉस्पिटलमध्ये येऊन तिथे पोहोचले. आता हे वाक्य ऐकून रविराज स्वतः उठतात आणि एक धाडकन चापट प्रियाला ठेवून देतात. परंतु आतापर्यंत प्रियाची भांडेफोड करण्यामध्ये सर्व माणसे फेल झाली असली
तरी स्वतः सायलीच्या आईने येऊन सायलीला न्याय मिळवून देत प्रियाची सगळ्यांसमोर भांडेफोड केलेली असते.